इकडे या. युवराज आणि बॉलर कोण रे? रोशन ना. कळमवीरा संघाकडनं पहिलं षटक घेऊन येतो तो रोशन यांचा पहिला चेंडू युवराज यांच्यासाठी आणि एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी नैसर्गिक अडचण. मात्र एकच धाव या ठिकाणी युवराज कुरकुटे यांनी एकच धाववरती समाधान मानलंय आणि स्ट्राईक रोटेट झालेले आहे या ठिकाणी. आता मात्र स्ट्राईकला जो फलंदाज आपल्याला दिसतोय तो विजय, हा एक डावखुरा असा मला वाटतं फलंदाज आहे. दरम्यान या ठिकाणी कुंज संघाने खातं खोललंय. कुंज संघाची धावसंख्या झाली ती एकच ना. आणि हा डावखुरा असा फलंदाज विजय कुंज संघाकडनं खेळताना दिसतोय. मात्र या ठिकाणी कळमवीरा वर्सेस कुंज यांच्यामधला हा दुसऱ्या राऊंडचा पहिलाच सामना या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे. सामना हा 3 षटकांचाच आहे. पहिलाच एकच षटक पॉवर प्ले आहे, अन्य उर्वरित 2 षटकं, असा एकूण 3 षटकांचा सामना. दरम्यान षटकातील पुढील चेंडू आणि हा मात्र एक पंचाचा इशारा येतोय की हा चौकार. पंच म्हणून या ठिकाणी आवेश सारे आणि संदेश भुसारा काम पाहतायत. एकूण धावसंख्या होते ती कुंज संघाची 5 धावा. विजय यांच्या बॅटमधून निघालेला हा एक मोठा फटका चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्या ठिकाणी विजय हा आपल्याला तिसऱ्या चेंडूवरती खेळताना दिसतोय. बॅटची कडा घेतलेला चेंडू आणि चेंडू मात्र यष्टीच्या मागे जातो आणि चेंडू सरळ सीमा पार झालेला आहे आणि चौकार. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतलेला चेंडू विजय यांच्या नावावरती हा चौकार. एकूण धावसंख्या होते ती कुंज संघाची या ठिकाणी 9 धावा. पहिलं षटक प्रगतीवरती रोशन यांच्या स्वरूपामध्ये वाईड. पंचांची हाताची घड्या आता या ठिकाणी सुटलेली आहे. एक अवांतर धाव या ठिकाणी कुंज संघाला मिळते. मात्र कुंज संघाची धाव संख्या आता जाऊन पोहोचते ती या ठिकाणी 10 धावा. आणि हा लेग बायच्या स्वरूपामध्ये चौकार आणि नो बॉल असे ऐकून 5 धावा आणि फ्रीड सुद्धा आहे. मात्र या 5 धावांनी धावसंख्या आता या ठिकाणी पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 15 धावा आणि सोबत या ठिकाणी फ्रीट आहे. कळमवीरा वर्सेस कुंज यांच्यामधील हा सामना. फ्रीटचा बघू विजय कितपत फायदा उचलतायत. मात्र फ्रीटचा फायदा हा विजय यांना, डावखुरा असा हा फलंदाज विजय यांना काहीसा चेंडू कळाला नाही आणि निर्धाव असा चेंडू या ठिकाणी. किती झाले चेंडू? 4 ना. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. षटकातील हा 5वा चेंडू विजय यांच्यासाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी विजय बीट झालेला आहे. षटकातील शेवटचा चेंडू आहे. यानंतर मात्र पॉवर प्लेची जी खेळी आहे ती संपलेली असेल. फक्त 3 षटकांचा हा सामना आहे आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला चेंडू हा सरळ चेंडू सीमा पार झालेला आहे. एक उत्तुंग षटकार या ठिकाणी. मात्र या ठिकाणी कुंज संघाची अलगद धावसंख्या वाढते आणि कुंज संघाची धावसंख्या होते ती 21 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर कुंज संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 21 धावा. अजून
त्यांचा एक सुद्धा गडी बाद झालेला नाही या ठिकाणी. आणि धावसंख्या जी आहे ती 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा. दरम्यान या ठिकाणी कळंब विवरा संघाकडनं दुसरं षटक घेऊन येतोय तो ईश्वर. दुसरं षटक या ठिकाणी पॉवर प्ले मात्र संपलेला आहे आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो कळंब विवरा संघाकडनं ईश्वर. सामोरा जातो तो युवराज. पुन्हा एकदा एक लेगच्या दिशेने हू केलेला चेंडू आणि हा चेंडू सरळ सीमा पार युवराज कुरकुटे यांनी केलेला आहे आणि चौकार. मात्र या ठिकाणी धावसंख्या कुंज संघाची अजून पुढे सरकलेली आहे आणि कुंज संघाची धावसंख्या होते ती या ठिकाणी 25. पुन्हा एकदा युवराज सामोरा गेलेला आहे. एक अजून एक फटका झाला आहे मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप झाला आहे. युवराज कुरकुटे यांना पूर्णतः या ठिकाणी जीवदान मिळालेलं आहे. मात्र एक धाव घेण्यामागे युवराज कुरकुटे यांना कळंब विवरा संघ रोखू शकला नाही आणि एकूण धावसंख्या होते ती 26 धावा. कुंज संघाची धावसंख्या 3 षटकांचा सामना. आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला हा चेंडू आणि एक टप्पा पार करून सरळ चेंडू सीमा पार झालेला आहे. विजय यांच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार. मात्र या ठिकाणी आता धावसंख्या ती अलगद पुढे झेपावलेली आहे. पाण्यामध्ये मासा जसा पळतोय तसा चेंडू सळसळत चौका या ठिकाणी आणि एकूण धावसंख्या झालेली आहे ती कुंज संघाची 30 धावा. मात्र वाईड आणि एक अवांतर धाव मिळालेले आहे कुंज संघाला. पुन्हा एकदा कुंज संघ एका धावेने पुढे सरसावतोय. धावसंख्या होते ती या ठिकाणी 31 धावा. पुन्हा एकदा विजय आपल्याला सामोरा जाताना दिसतोय. आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु एक धाव या ठिकाणी विजयांची पूर्ण झाली. विजय दुसऱ्या धावांचा आणि या ठिकाणी एक धाव आणि दुसऱ्या धावावरती या ठिकाणी युवराज कुरकुटे रनआउटच्या स्वरूपामध्ये मैदानामधून बाहेर येताना आपल्याला दिसत आहेत. आणि युवराज कुरकुटे यांची जागा सांभाळण्यासाठी आता जो हा जातोय तो नितीन वाडू, 1 डाऊन खेळाडू नितीन वाडू. एकूण धावसंख्या झाली ती एक गडी बाद 32 अशी कुंज संघाची धावसंख्या. 1 बाद 32 अशी कुंज संघाची धावसंख्या आतापर्यंत. दरम्यान या ठिकाणी दुसरं षटक कळंब विवरा संघाकडनं प्रगतीपथावरती. नक्कीच समाधानकारक धावसंख्या जी आहे ती मात्र एक फायटिंग स्कोर म्हणतात ती मात्र या ठिकाणी ते बनवलेले आहे. मात्र या ठिकाणी नितीन वाडू यांनी नकार दिला आणि विजय यांना पुन्हा माघारी जावं लागलंय. रन घेत होते परंतु फिल्डिंग झाली, रन नाही घेतला, डॉट बॉल. आता मात्र पुन्हा षटक समाप्तीची या ठिकाणी घोषणा झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कुंज संघाची जी धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 32 धावा. बघू कळंब विवरा संघाकडनं तिसरं षटक कोण घेऊन येतोय. तिसरं षटक घेऊन येतोय तो कळंब विवरा संघाकडनं अंकित. या 2 षटकांमध्ये सरासरी 16 धावांचा टार्गेट कुंज संघाने पूर्ण केला आहे कारण 32 धावा झालेल्या आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी नितीन वाडू सामोरा गेलेला शेवटच्या षटक शिल्लक आणि मोठा फटका या ठिकाणी बघायला मिळतो. मात्र तितकी सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. पंच आवेश सारे आताच्या मात्र काहीशा धावा कळवायच्या आहेत आणि 2 धावा. या 2 धावांनी कुंज संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते कुंज संघाची ती या ठिकाणी 1 गडी बाद 34 धावा.
आणि हा मात्र निर्धाव या ठिकाणी चेंडू नितीन वाडू यांचं काहीसं जे जजमेंट आहे ते मात्र या ठिकाणी झालं नाही. चेंडू त्यांना एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु तसं काही दिसलं नाही. शेवटच्या षटकातील तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला हा चेंडू आणि सरळ चेंडू या ठिकाणी सीमा पार झालेला आहे. चौकार. मात्र या चौकाराने कुंज संघाची धावसंख्या अलगद पुढे झेपावली. कुंज संघ जाऊन पोचला आहे तो एक गडी बाद. 38 धावा. एक बाद 38 अशी धावसंख्या कुंज संघाची धावसंख्या. शेवटचे 3 चेंडू ना, षटकातील शेवटचे 3 चेंडू मात्र या कुंज संघासाठी अजूनही शिल्लक. आणि सामोरा जातो तो नितीन वाडू. आणि फलंदाजीसाठी त्या ठिकाणी जो सज्ज आहे तो नितीन वाडू. नॉन स्ट्राईकला आहे तो विजय. या कुंज संघाकडनं शेवटचे 3 चेंडू कळमविरा संघाकडनं शिल्लक आणि एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता नितीन वाडू. मात्र चेंडू हा त्यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही आणि या ठिकाणी निर्धाव असा चेंडू. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक. धावसंख्या जी आहे ती एक गडी बाद 38 धावा अशी कुंज संघाची धावसंख्या. 3 षटकांची ही खेळी. हा मोठा फटका या ठिकाणी नितीन वाडू यांनी आणि हा खणखणीत षटकार या ठिकाणी नितीन वाडू यांच्या बॅट मधून आलेला आहे. धावसंख्या मात्र या ठिकाणी अलगद कुंज संघाची पुढे सरकलेली आहे. धावसंख्या होते ती या ठिकाणी एक गडी बाद 44 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. एक प्रेक्षकांची सुद्धा मोठी अपेक्षा आहे या ठिकाणी की अजून एक मोठा फटका पाहायला मिळाला तर मग मात्र धावसंख्या जी आहे ती नक्कीच काहीशी पुढे सरकेल. मात्र तसं काही या ठिकाणी दिसलं नाही आणि षटक समाप्तीची घोषणा झालेली आहे. 18 चेंडूमध्ये 45 धावांचं आव्हान आहे ते जिंकण्यासाठी या कळमविरा संघाला. कारण सरासरी एका षटकात 15 धावा जमवायच्या आहेत त्या कळमविरा संघाला, तरच कळमविरा संघ विजयी होईल. या ठिकाणी 44 धावांवरती दी एंड झालेला आहे तो कुंज संघाचा. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 45 धावा करायच्या आहेत. सरासरी 6 चेंडूमध्ये कळमविरा संघाला 15 धावा अशा एकूण 3 षटकांमध्ये 18 चेंडूमध्ये 45 धावा पटकावायच्या आहेत. दरम्यान या ठिकाणी 4 वाजलेले आहेत मित्रांनो. घाई करायची आहे. कळमविरा संघ आपले फलंदाज पाठवा जरा पुढे अजून दुसऱ्या राऊंडचे 2 सामने खेळवायचे आहेत. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2 क्वार्टर फायनलचे सामने होतील. मग मात्र शेवटचा क्वालिफायचा सामना होईल. संध्याकाळी मात्र काहीसा अंधार होतो. मग मात्र नुकसान हे मंडळाचं नव्हे तर या खेळाडूंचा अख्खा दिवस पूर्ण जी मेहनत घेतलेली असते आणि काहीशी षटकं कमी केली जातात. त्याच्यामुळे कळमविरा संघाचा 12वा खेळाडू आहे. हा सामना संपल्यानंतर पुढील जो दुसऱ्या राऊंडचा सामना आहे तो करसोड वर्सेस श्री गणेश पाली. दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी जो टॉसचा बॉक्स आहे त्या ठिकाणी यायचा आहे, नाणेफेक करून घ्यायचा. पुढील सामना करसोड वर्सेस श्री गणेश पाली.
दरम्यान या ठिकाणी फलंदाज जे येत आहेत ते कळमविरा संघाकडनं विकी आणि प्रशांत. सरासरी त्यांना मात्र 6 चेंडूमध्ये 15 धावा जमवायच्या आहेत. विनिंग स्कोर जो आहे तो 45 हा. आणि सामन्याला सुरुवात या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येतोय तो नितीन. कुंज संघाकडनं पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो नितीन. या ठिकाणी एक धाव तर पूर्ण झालेला बघू आणि 2 धावा पूर्ण विकी यांच्या नावावरती आणि 2 धावांनी खातं खोललंय ते कळमविरा संघाने. दरम्यान या ठिकाणी कुंज संघाकडनं पहिले षटक घेऊन आलेला आहे. पॉवर प्ले मधलं पहिलं षटक तो नितीन वाडू. मित्रांनो त्या बॉक्स वरून जरा 2 मिनिटं उठा मित्रांनो. त्या ठिकाणी टॉस विन होईल नंतर परत बसा वाटल्यास. श्री गणेश पाली वर्सेस करसोड यांच्यामध्ये हा सामना संपल्यानंतर दुसऱ्या राऊंडचा सामना खेळवला जाईल. मात्र या ठिकाणी सुंदर गोलंदाजीचा जो नजराणा आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय कुंज संघाकडनं. आणि धावसंख्या जी आहे ती या ठिकाणी कळमविरा संघाची फक्त आणि फक्त 2 धावा. सरासरी मात्र त्यांना 6 चेंडूमध्ये नक्कीच 15 धावा जमवायच्या आहेत. कारण 45 धावांचं एक मोठं आव्हान या ठिकाणी कुंज संघाने त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे. ते सुद्धा 18 चेंडूमध्ये 45 धावा पटकावायच्या आहेत. आणि हा मला वाटतं पंच चौकार गेलाय का. हा चौकार आत्ता मात्र या ठिकाणी चौकार पाहायला मिळालाय. पाली संघाने नाणेफेक जिंकलं काय. आणि बघू हा एक मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि मात्र हा षटकार विके यांच्या बॅट मधून निघालेला. एकूण धावसंख्या होती ती कळमविरा संघाची आता मात्र काहीशी 12 धावा. आतषबाजी जी म्हणतात ना आतषबाजी दिवाळी सणाचे कसे फटाके फोडले जातात त्या प्रकारची आता आतषबाजीला सुरुवात झालेली आहे ते कळमविरा संघाकडनं. आणि वाईड या ठिकाणी अवांतर धाव मिळते ती कळमविरा संघाला. कळमविरा संघाची धावसंख्या या ठिकाणी जाऊन पोहोचते ती 13 धावा. सरासरी जी आहे ती मात्र त्यांना 15 धावांची आहे. आणि जी सरासरीची गरज आहे त्या सरासरीपेक्षा काहीसे या ठिकाणी अजित होता. हा षटक समाप्तीची घोषणा झेल झाला असता त्या ठिकाणी अजित महाले विजय यांचे चिरंजीव होते परंतु काही सूर्याची किरणं त्यांच्या डोळ्यावरती आली अन्यथा नक्कीच त्या ठिकाणी झेल झाला असता. दरम्यान या ठिकाणी एकूण धावसंख्या होती ती कळमविरा संघाची 14 धावा. 1 धाव मात्र त्यांना शॉर्ट पडलेले आहे या ठिकाणी. आता मात्र 12 चेंडूमध्ये 31 धावांची जी गरज आहे ती कळमविरा संघाला विजयासाठी. आणि दुसरे षटक घेऊन येतोय तो कुंज संघाकडनं हा मूर्ती लहान आणि कीर्ती महान 33 नंबरचा जी जर्सी परिधान केलेला शशी सुंदर गोलंदाजी करताना तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी बघू आणि मात्र या ठिकाणी एकच धाव पंच एकच धाव एकच. ओके धन्यवाद. एकच धावावरती समाधान मानावं लागलं ते विकी यांना. आणि आता मात्र कोण प्रशांत ना काय कोण आता मात्र प्रशांत त्या ठिकाणी दिसतो. आणि मोठा फटका या ठिकाणी प्रशांत यांच्या बॅट मधून हा बघायला मिळाला. आणि उत्तुंग षटकार आहे या ठिकाणी. या षटकाराने मात्र कळमविरा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावा. हा एक पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्या ठिकाणी विजय हे क्षेत्ररक्षण करतायत त्याच्यामुळे चेंडू मात्र योग्यरित्या असा फील्ड झाला आहे. आणि एकूण धाव संख्या झाली ती 22.
एकूण धावसंख्या झालेली आहे ती कळमविरा संघाची 22. या ठिकाणी दोन्ही संघ असे तुलेबळ असे संघ कळमविरा वर्सेस कुंज. एका बाजूने गोलंदाजी मात्र सुंदर पाहायला मिळते, तर एका बाजूने आता काहीशी दुसऱ्या षटकाच्या पदार्पणामध्ये आक्रमक पवित्रा घेतलेला दिसतोय तो कळमविरा संघाच्या या खेळाडूंनी. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मला वाटतं विकी, आणि आता मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या कुंज संघाकडनं जे काम पाहत आहेत ते मला वाटतं युवराज. आणि आता या ठिकाणी यष्टीरक्षकाची जी भूमिका आहे ती जी चेंज झालेली आहे आणि युवराज यांची जागा पुन्हा या ठिकाणी दीपक सांभाळताना दिसत आहेत आपल्याला कुंज संघाकडनं. आणि बघू या ठिकाणी सुंदर फील्ड राजेश यांच्याकडनं झालेले आहे. एकच ना धावसंख्या झाली ती या ठिकाणी कळमविरा संघाची 23. पुन्हा एकदा या ठिकाणी फील्ड जी आहे ती मात्र कुंज संघाकडनं अतिशय सुंदर षटक समाप्तीची घोषणा या ठिकाणी. आणि आता मात्र कुंज संघाकडनं शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या जी झाली ती या ठिकाणी 24. 6 चेंडूमध्ये आता मात्र 21 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी या कळमविरा संघाला. कुंज संघाला मात्र जे 6 चेंडू आहेत ते 6 चेंडूमध्ये कितपत चांगली आणि सुंदर गोलंदाजी होईल हे मात्र पाहायचे आहे, कारण 6 चेंडू आणि 21 धावा. सामना अजूनही कळमविरा संघाकडनं काय गेलेला नाही, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. आणि तिसरं षटक घेऊन आला आहे तो कुंज संघाकडनं विजय. 1 धाव या ठिकाणी. मात्र या ठिकाणी आता 5 चेंडू आणि 21 धावा. सामना बरोबरीत करण्यासाठी तरी 20 धावांची गरज आहे आणि प्रति चेंडूला मात्र या कळमविरा संघाला चौकार मारावा लागेलच तरच सामना बरोबरीत सुटेल. मात्र मोठे फटके या ठिकाणी पाहायला मिळाले तर सामना कोणत्या बाजूने झुकेल हे अनिश्चित, परंतु तसं काही या ठिकाणी दिसत नाही, कारण तिखट मारा विजय यांच्या स्वरूपामध्ये या कुंज संघाकडनं आपल्याला या मैदानावरती पिंपळपाडा चषक मैदानावरती पाहायला मिळतोय. मात्र आता या ठिकाणी काही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि सन्माननीय योगेश चौधरी सर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मी योगेश चौधरी सरांचं शब्द सुमनाने स्वागत करतोय. आणि शेवटचे 3 चेंडू शिल्लक या कुंज संघाकडनं विजय यांच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. मात्र आता मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि नक्कीच या ठिकाणी हलकीशी अपील होते दीपक यांच्याकडून. मात्र पंच तटस्थ त्या ठिकाणी संदेश भुसारा आणि आवेश सारे एक पंचांची भूमिका निभावतायत आणि नक्कीच आता मात्र पारडं जे वजन झालेलं आहे ते या कुंज संघाकडे, कारण शेवटचे काहीशी चेंडू शिल्लक. मात्र धावा जे आहेत त्या बऱ्याचशा लागत आहेत त्या जिंकण्यासाठी. बॅटची कडा घेतलेला चेंडू आणि या ठिकाणी सरळ यष्टीरक्षकाच्या हातात दीपक यांच्या हातात झेल देऊन हा गडी बाद होऊन तंबूमध्ये परततोय. आणि पहिली विकेट आता गेली, पहिल्या विकेटचं पतन होताना मात्र धावसंख्या झाली ती या ठिकाणी 26 धावा आणि अतिशयोक्ती अलंकारामध्ये गणना करावी लागेल ती या विजयची, या कुंज गावच्या गोलंदाजांची, कारण जिंकण्यासाठी 45 धावांचं जे टार्गेट होतं ते मात्र या ठिकाणी कळमविरा संघ पूर्ण करू शकला नाही आणि झेल ड्रॉप झालाय. परंतु या ठिकाणी आणि झाले ना षटक समाप्तीची घोषणा झाली. या ठिकाणी दुसऱ्या राऊंडचा जो पहिला सामना झाला कुंज वर्सेस कळमविरा याच्यामध्ये कुंज संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हारलेला जो कळमविरा संघ आहे कळमविरा संघाचं कौतुक. आणि दरम्यान आता पुढील सामना करसोड
वर्सेस श्री गणेश पाली यांच्यामध्ये रंगतोय.